कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल 2 घास खाऊन घे। नको, मला भूक नाहीये। अक्षरा, सकाळी पण तू असंच म्हणालीस आणि पोहे खाल्ले नाहीस ना? हां, चल चल चल, असं नाही करायचं, खाऊन घ्यायचं। हां, अगं खरंच भूक नाहीये मला, नको मला, तुम्ही खाऊन घ्या। तू खाल्ल्याशिवाय आम्ही कोणीही खाणार नाही। आई प्लीज। अगं मी प्लीज म्हणते अक्षरा तुला, असं नको ग वागूस। अक्षू, स्वतःसाठी नाही किमान त्या बाळासाठी तरी खायला हवंय ना तुला? हां, असं नाही करायचं। हे बघ अक्षरा, आम्ही काय तुझे शत्रू नाही आहेत ना? इरा, मी, बाबा तुला जे काही सांगतो ते तुझ्या भल्यासाठी सांगतोय, कळते का तुला? हे बघ, सगळे दिवस सारखे नसतात, हेही दिवस जातील। तू फक्त टेन्शन घेऊ नकोस, ऐक ना माझं। आई, मी खूप प्रयत्न केला ग अधिपतींना सांगण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकूनच घेतलं नाही। मला खात्री होती की मी अधिपतींना बाळाबद्दल सांगेल तेव्हा त्यांचा सगळा राग निघून जाईल। भेटल्या भेटल्या त्यांना सांगायचं होतं की आपलं बाळ आहे माझ्या पोटात, त्यांनी ऐकूनच नाही घेतलं, माझं बोलणंच पूर्ण नाही होऊ दिलं त्यांनी। ताईला मदन शिवाय काही करमतच नाही। हे बघितलं आम्ही, याचा काय अर्थ होतो माहित आहे का तुम्हाला अधिपती? की त्या बाईला नवऱ्याची काय बी कदर नाही आणि नवऱ्यापेक्षा दुसरं कोणीतरी जीवाभावाचं मिळालंय। मास्तरीनबाई, काय चाललंय तुमचं? मला काय कळेना झाले राव। तुम्ही आत्ता ज्या वागताय त्या तशा तुम्ही नाही आहे, मला माहित आहे। माझा लई विश्वास आहे तुमच्यावर, पण आता डोळ्याला दिसतंय त्याचं मी काय करू मला सांगा? तो मदन सारखा असतोय तुमच्या संग, तो मॅड केले नव्हते ना आमासनी। काय करावं काय कळेना। अधिपती, हे हे काय सगळं? तू काय कुठे लागल बेगल तुम्हाला? शांत व्हा जरा। सॉरी माफ करायचं। नाही ठीक आहे, तुम्ही जरा बसा इथं, बसा बसा, शांताने बसा आणि थंड ज्यूस घ्या, जरा डोकं शांत अहो नाही नको, ज्यूस नको। का? नको मला इच्छा नाही। असं काय करताय अधिपती? तुम्ही जेवला भी नाही, अन्नावर राग काढून कसं चालेल? कोणावर काढू मग राग? आयसा आहे तुम्हाला राग आलाय काय? अधिपती, तुम्ही असे गप का झालात? हा, सांगा ना, तुम्हाला काय राग आलाय काय? नाही, मला लय आनंद झालाय। सॉरी आई साहेब, मग मी काय रागाच्या भरात काय बोलालोय, काय वागवलोय माझं मला कळण झाले। कुठला राग कुठं काढलोय मी? सॉरी। नाही, ठीक आहे, समजू शकतो आम्ही। बरोबर आहे तुमचं, चूक आमचीच झाली। नाही तुमची काही चूक झाली नाही, तुमची काही चूक झाली नाही आई साहेब। कशी नाही झाली? तो व्हिडिओ तुम्हाला दाखवला ही आमची चूकच झाली की? तरी आम्ही तुम्हाला सांगत होतो तुम्हाला झेपणार नाही, नका बघू, पण तुम्ही ऐकलं नाही। आमचंच चुकलं, आम्ही तो व्हिडिओ डिलीट करायला पाहिजे होता, पण चुकलंच, आमचं चुकलं। नाही त्याच्यात तुमची काय चूक आहे? तुम्ही जे आहे ते दाखवून टाकलं, त्याच्यात काय तो? हा, पण जाऊ दे आता तो विषय। आता त्या व्हिडिओला काय अर्थ आहे सांगा बरं, जाऊ दे। पण मास्तरीनबाईंच्या वागण्याला तर अर्थ आहे का नाही? एवढ्या शिकल्या सवरलेल्या आहेत त्या, आपण कसं वागतोय काय करतोय काय कळत नाही त्यासनी। जाऊ द्या, नका एवढं मनाला लावून घेऊ, सोडून द्या तो विषय, सोडून द्या। नाही हो, असं कसं विषय सोडू देणार? मी कुठं कमी पडलो म्हणताना ते अशा वागायला लागले, तुम्हाला कळण झाले बघा आई साहेब। हा, का मुद्दाम करायला लागलेत? एवढं प्रेम केलं आम्ही त्यांच्यावर, जीव आवळून टाकला राव। गेल्या घर सोडून गेल्या, आमचं मन सोडून जायना झाल्यात। दिवस रात्र येड्यावानी आम्ही आपलं भूतावनी त्यांचाच विचार करत बसतोय, एकटक छाताकडे बघत। वाटतंय आज येतील उद्या येतील घराकडे परत, कुठलं काय हो? या अजूनच मोठ्या चुका करायला लागल्यात। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार काय देतात, तो इंटरनॅशनल मित्र काय राघू, काय नाव त्याचं, मॅड, हा काय म्हणजे ह्यासनी काय काय सिद्ध करायचं, काय दाखवायचंय की बघा आमची मित्र कशी शिकलेले आहेत, तू कसा आडांढेंग फालतू माणूस आहेस, असं दाखवायचं असेल काय त्यासनी आम्हाला? काय
आहे त्यांच्या मनात त्यांनाच माहीत. हा, पण आता तुम्ही शिकलेले नाही याचा त्यांना प्रॉब्लेम होताच की. हा, पण म्हणून काय असं वागणार होय? एवढा राग काढणार होय राव? मान्य आहे, त्यांचा मित्र आहे, सगळं ठीक आहे, आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. पण आता त्या भेटायला आल्या आम्हाला, मला एवढं बरं वाटलं पहिल्यांदा त्यासनी बघितल्या जीव भांड्यात पडल्याने झाला. पण तेवढ्यात तो त्यांचा मित्र त्यांच्या मागं अरे यायला म्हणलं हे काय, आम्हाला भेटायला यायचं होतं, एकट्याने यायचं होतं त्यांनी, त्याला कशाला संग घेऊन? हा, तेच तर. आणि फॅक्टरीत कसं आहे, लोक असतात ना बाहेरची, हा, दुनिया असत्या तिकडे, त्यांचा तरी विचार करायचा होता. नाही, लोकांचं जाऊ दे बोंबलून, मला काय वाटेल ह्याचा विचार केला पाहिजे की नाही त्यांनी? ह्यो विचार करणं त्याने कवाच सोडलंय. आधी सोडू दे, काय करायचं ते करू दे. त्यांच्या आनंदाच्या आड काही येणार नाही मी, सुखाच्या आड काही येणार नाही. त्यासनी जे करायचं ते करू दे. मन मानत नाही हो आईसाहेब, त्यासनी शिकलेला नवरा पाहिजे होता, आम्ही शिकवणी चालू केली इथंच, याच खोलीत, इथं घरातच शिकवणी घ्यायला लावली आम्ही त्यासनी. तुम्ही पार तो फळाबिळा जाळून टाकला तरी मी तुम्हाला समजावत राहिलो, मी तुम्हाला सांगत राहिलो की शिकणं महत्वाचं आहे आणि मास्तरीन म्हणायचं कसं बरोबर आहे. सांगितलं का नाही? जेव्हा की तुम्हाला ते आवडत नव्हतं, मला तुम्हाला बी दुखवायचं नव्हतं आणि त्यासनी बी दुखवायचं नव्हतं. आम्ही आडाने होतो तर एवढं जीव तोडून सांगितलं आम्हाला मास्तरीन बाईंनी, अधिपती शिका शिका शिका. त्यांचं मन राखायचं म्हणून आम्ही शिकायला सुरुवात केली. आम्ही शिकायला सुरुवात केल्यावर त्यासनी एवढा मनापासून आनंद झाला आईचं. त्यांचं खरं प्रेम आहे आमच्यावर, खरं सांगतो, खरंच आहे प्रेम. प्रेम हाय नाही होतं नाही, हाय प्रेम आहे. अजून बी असंच वाटतंय काय तुम्हाला की त्यांचं प्रेम हाय म्हणून? असंच वाटतंय, त्यांचं प्रेम आहे हो. कारण अधिपती तुम्ही का नाही सत्य परिस्थिती बघत नाही. आईसाहेब माझं काय चुकलं? असं का वागतात वर आमच्या संग? त्या काय करायचं, मी बाकी ठेवलं म्हणून ही असली शिक्षा द्यायला लागल्यात आम्हाला. प्रेम केलं, जीव लावला, लगीन केलं, आपली 7 जन्माची गाठ आहे, 7 जन्माची गाठ आहे, हे सगळं विसरलं काय त्या? हो आईसाहेब, मी काय आवडत नाही काय त्यासनी आता म्हणताना या असं वागायला लागल्यात काय? त्यांच्या या अशा वागण्याचं मला खरंच लई त्रास होतो बघा. कळतंय आम्हाला अधिपती आणि दिसतंय बी. हा, मी आता एवढं समजून घेतोय म्हणून काही जीव घेणार होय माझा या? तुमचं लई प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून तुम्हाला एवढा त्रास होतोय. आपण खरं प्रेम केलं आणि समोरच्याने काही समजूनच घेतलं नाही तर कसं वाटतं हे आमच्यापेक्षा कुणाला जास्त समजू शकल नाही का? आम्ही बी खरं प्रेम केलं तुमच्या वडिलांवर, पण आम्हाला काय मिळालं? हा, त्याच्या बदल्यात आम्हाला मिळाला फक्त राग. राग सोडा, तो प्रेमाभिमाचा विषयच सोडा. नाही हो, असं नाही सोडून देऊ शकत मी हो विषय. त्यासनी काय खरंच कळत नसेल होय आमचं प्रेम? न कळायला काही येड्या आहेत का त्या? मग असं कशाला वागतात? कारण त्यांचं सुख आता या घरात नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.